हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. तुम्ही म्हणाल हे काय करताय आज, तर काय विरूच्या फोटोशूटसाठीच चालू आहे बघा ही तयारी. आणि विरूची मामी पण मला इथं मदत करू लागत होती. तोपर्यंत मध्येच आठवलं गोळ्या खायच्यात म्हणून. मग काय मध्ये सगळं ठेवून गेलं. तर 19 तारखेला काय करणं झालं नव्हतं, कारण 19 तारखेला आम्ही दवाखान्याच्याच हेलपाटे मारत होतो बघा. त्यामुळं ना आम्हाला थोडा उशीर झाला आणि 20 तारखेला आम्ही फोटोशूटची तयारी केली. मध्येच गोळ्या खाऊन घेतल्या पहिल्या, कारण खोकला खूपच लागलेला, त्यामुळे पहिल्या गोळ्या खाल्ल्या. आणि नंतर विरूच्या मामीने मी दोघींनी मिळून तयारी करून घेतली बघा. मस्त विरूचं दुकान आम्ही सेट केलेलं इथं. तुम्ही बघा, हळूहळू मी दाखवतेच. ते इथं मस्त आम्ही पपई पण मांडलेली, अननस मांडले आणि नारळ होते ते पण मांडलेत, पाण्याचे नारळ पण मांडलेत आणि झाडूसुद्धा विकायला मांडलं आहे बघा विरूच्या मामीने. आणि इकडं तराजू वगैरे सगळंच मांडलं आहे. कांदा बटाटे शेवटी गावरान अंडी पण आहेत ठेवलेत विकायला, आणि फुलं पण आहेत. सगळंच मांडलं आहे बघा विरूच्या दुकानात. जेवढं होतं तेवढं आम्ही तिथंच मांडून दिलं सगळं. कोथिंबीर, मिरची वगैरे, टोस्ट पण आहेत. कोणाला खारी टोस्ट खायचे असतील तर चहासोबत तर घेऊन जा विरूच्या दुकानातनं. 10 महिने बाबूला कंप्लीट झालेत आपले आत्ता. आता काय, पण कालच करायचं होतं फोटोशूट खरं, पण काय करणंच झालं नाही बघा. आवाज तर खूप बसला आहे माझा, आणि खोकल्याने तर जामच केलं. तर लग्नाच्या धावपळीत खूप सारी धावपळ झाल्यामुळं ना, आणि गारठा पण एवढा वाढला आहे की शेवटी त्याचे परिणाम दिसलेच, आणि शेवटी दवाखानाच गाठावा लागला. आता माझं तर इंजेक्शनवर भागलं, पण आजीला आणि मम्मीला तर सलाईनच लावली होती काल. त्यामुळं ना कालचा दिवस सगळा तिकडंच गेला बघा. त्यामुळे हे सगळं काय करणंच झालं नाही. आणि हे फोटोशूट करायचं म्हटल्यावर ना मरणाचंच काम पडतंय. आणि हे तर आम्ही सगळ्यात मोठं जास्त प्लॅनिंग केलं होतं. सगळं आणून मांडलंय, परत तेवढं ठेवायचं रिटर्न म्हटल्यावर तर काय. पण काय दोघीजणी होतो मग पटपट केलं. त्यातमध्ये मामा पण आम्हाला हेल्प करू लागत होता विरूचा. तर मामीनं मी इकडं सगळं सेट करून घेतलं होतं बघा. आमच्याकडं आहे ना रुखवत बॉक्स पण होते, तर मग दादाच्या दुकानात ते पण मांडून दिले. दादाच्या दुकानातनं तुम्हाला रुखवत जर पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकताय तुम्ही, त्याच्याकडं ते पण बनवून भेटतंय बघा. आणि राहिले त्याच्या पण काही वस्तू आम्ही मांडल्या होत्या. डायपर वगैरे सगळंच आहे त्याच्या दुकानात. खाण्याचं पण आहे, मेकअपचं पण आहे, खेळणी पण आहेत, आणि बाकी साबणा सगळंच आहे. फुलं आहेत, फ्लावर्स, परत हे पण आहे, भाजीपाला आहे, आणखीन फ्रूट्स पण आहेत. तुम्हाला जे हवं आहे ते आहे इथं. कोलगेट, साबण वगैरे सगळंच ठेवलं आहे. फुटाणे आहेत, सगळंच खायला आहे बघा. तुम्ही सुद्धा नक्की विरूच्या दुकानात येऊन जा बरं. बघा, आपल्याकडे रांगोळीसुद्धा आहे. विरूनी सगळं दुकान मस्त सजवलेलं आहे बघा. आणि आपला छोटा विरू काय करतोय तर बघा, मामाने त्याला रेडी केलं होतं, मिशा वगैरे काढून मस्त लुंगी गुंडळली आहे. आता काय, याला पण आवडलेलं दिसतंय. तो पण खूप हसत होता बघा, किती छान हसतंय. तो पण खूप जाम आहे सर्दीनं. त्याला पण दवाखान्यात नेलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा. तर सगळा वेल सेट प्लॅन आपला रेडी झालेला आहे. त्याच्यावर विरूला पण बसवलं आहे, आणि मस्त 10 मंथ ओल्डचा बॉक्स त्याला दिला, आणि तो मस्त बडबत बसला आहे. पण आता काय, आपल्याला फोटोशूटच करायचं आहे म्हटल्यावर सगळं सहन करायचं. त्याला पाणी तहान लागल्यावर पाणी कारण परत आम्हीच ओरडा खाल्ला असता. एक तर स्टार्टिंगपासून आम्हाला खवळत होते, आजारी असून पण एवढं सगळं कुटाणं करत बसलं आहेत म्हणून. त्यामुळं आजीन मम्मी आम्हाला ओरडतच होत्या दोघी पण तरी आम्ही ऐकलं नाही, आणि हे सगळे कुटाणे करत बसलो आहे. मग परत ना आजीनं त्याला मस्त पुसून घेतलं, आणि इकडं सगळं आमचं आता हे काढायची तयारी सुरूच झाली होती. तोपर्यंत काय, प्रीती म्हटली, म्हणजे विरूची मामी म्हटली, थांबा मी पण तुम्हाला आवरू लागते. मग आम्ही दोघींनी पटपट आवरला. तर इकडे ह्यांनी तोपर्यंत खरंच खूप एन्जॉय केला होता बरं का आजच्या सेटला, कारण त्यांनी अस्ताव्यस्त काही केलं नाही. मस्त मस्त पोज देत होता, हसत खेळत होता. त्यामुळं आम्हाला जास्त काही ताण झाला नाही फोटोशूटचा आणि व्हिडिओ काढण्याचा पण. बघा कसं काय एन्जॉय करत होता, मस्त बसलेला एका जागेवर, जास्त काय हल्ली डुल्ली केली नाही. तर आजपर्यंतचा खरंच खूप मोठा टास्क वाटायचा मला, पण आज ह्यांनी फोटोला अजिबातच त्रास दिला नाही. आजपर्यंत मी काढलेले फोटो सगळेच अस्ताव्यस्तच करून टाकायचं आहे, पण आज एकदम शांत बसलेला ना, आम्हाला पण कोऑपरेट करत होता. कारण त्याला पण कळलं असं मम्मी पण आजारी, नको लय ताण द्यायला म्हणून. तो पण एकदम शांत बसलेला होता. त्यामुळे बघा कसा बसतोय, कसा बघतोय आणि हसतोय नुसता. त्याला पण आवडलेलं दिसतंय, त्याला त्याचं दुकान सजवलेलं, आणि एकदम मस्त एन्जॉय केला आहे त्यांनी सुद्धा. बघा कसं खेळतोय, सगळं बघतोय, सगळं नवनवीन. आणि असे काही छोटे आम्ही छोटेसे फोटो पण क्लिक केले त्याचे. चला, आता कसं वाटलं डेकोरेशन नक्की सांगा, आणि तुम्ही पण ट्राय करून बघा एखादं तुमच्या बाळासाठी असं छोटंसं दुकान. बाय बाय.